मी मिलिंद गायकवाड, भीम टायगर सेना जिल्हा अध्यक्ष नांदेड तथा पत्रकार सामाजिक कार्यकर्ता म्हणून भोकर तालुक्यामध्ये काम करतोय। ही जी बिल्डिंग दिसत आहे ही भोकरची सर्वात जुनी जिल्हा परिषद शाळेची इमारत आहे। या शाळेचा मी विद्यार्थी आहे। 1980 मध्ये मी इथे होतो आणि या शाळेची स्थापना जी आहे 84-85 ची आहे। आज जवळपास 60-65 वर्ष या शाळेच्या इमारतीला झालेली आहेत। शासनाला या गोष्टीची लाज वाटायला पाहिजे की जिल्हा परिषद सरकारी शाळा आहे आणि या शाळेमध्ये गोरगरिबाचे विद्यार्थी शिकतात आणि आज 60-65 वर्ष होऊन सुद्धा या शाळेच्या इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेलेले आहेत। या शाळेतले विद्यार्थी त्यांचे पालक घाबरत आहेत। शासन या जिल्हा परिषदच्या शाळेकडे लक्ष न देता प्रायव्हेटायझेशन झाल्यामुळे इंग्लिश स्कूल झाल्यात आणि काही संस्था झाल्यात, त्यामुळे आपले विद्यार्थी तिकडे नेऊन टाकतात। परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये जे शिक्षण मिळते, या जिल्हा परिषद शाळेचे जे विद्यार्थ्याकडे टॅलेंट असते ते टॅलेंट दुसरीकडे भेटत नाही। परंतु आज ग्रामीण भागातली लेकरं सुद्धा संस्थेमध्ये शिकत आहेत आणि जिल्हा परिषद शाळेला दूर करत आहेत। परंतु शासनाने या जिल्हा परिषद शाळेकडे लक्ष द्यावं आणि या इमारतीचं नूतनीकरण करावं। जिल्हा परिषद विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, या राज्याचे शिक्षण मंत्री असेल किंवा आमच्या येथील माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील, आत्ता सध्याचे आमदार श्रीजयाताई चव्हाण असतील, खासदार चव्हाण साहेब असतील, यांना आम्ही ग्रामस्थातर्फे पालकातर्फे विनंती करतो की या शाळेचं नूतन